ताई, ही राजमाता फॅमिली रेस्टॉरंटची राजमाता थाळी आहे. आपण तुमच्या सोबत घेऊन तुम्हाला लॉन्च करतोय आज. चुलीवरचं गावरान मटण, क्या बात आहे. हे बघा, आणि तेव्हा मोठी मोठी नळी आहे. मस्त छान पापलेट आहेत हे बघा, ते पण फ्रेश पापलेट आहेत एकदम. वाव, क्या बात आहे. हे बघा, आपल्या सुरमईला ना मसाला लावतात, त्याच्यामध्ये ना आपले मालवणी मसाले सगळे यूज केलेत आम्ही. कमी तेलामध्ये आम्ही म्हणजे फ्राय करतो, जास्त डीप मध्ये नाही करत. आणि हा आपलं स्पेशल आहे शिवांश लॉलीपॉप. आता ही अशी पद्धत मी तुमच्याकडेच पाहिली बघा. चुलीवरचा पाया सूप आहे बघा, लुसलुशीत बोंबील आहेत. हे पण मला वाटतं फ्राय करायला आणले, फ्राय करायला मधून. आता हे मॅजिक स्टिक बनवतायत बघा. पण मिसेसची नशिबानं माझ्या किडनी सूट झाली, मला त्यांनी एक किडनी मला दिली. चीयर्स. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता. आणि आज मी आलेली आहे राजमाता फॅमिली रेस्टॉरंटमध्ये, जे आहे सांडपाड्यामध्ये. नाही, वाशी. अहो, अगदी हे दोघांच्या मधोमध आहे. हायवे पासूनही जवळ आहे आणि स्टेशन पासून देखील जवळच आहे. तर मंडळी, आज आपण इकडची राजमाता थाळी पाहणार आहोत की राजमाता थाळीमध्ये नक्की आहे तरी काय. तर चला आज जाऊया आणि ताईंना भेटूया आणि विचारूया. या मंडळी, या. ओ या. ताई नमस्कार. नमस्कार, कसे आहात? कसे आहेत दादा? मस्त, छान, ठणठणीत. तर या आहेत राजमाता फॅमिली रेस्टॉरंटच्या ओनर सीमा जाधव. ताई, तुम्ही दादांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर महेश जाधव. नमस्कार, छान वाटलं भेटून. आणि नाव रेस्टॉरंटचं छान ठेवलं आहे, राजमाता फॅमिली रेस्टॉरंट. थँक्यू. हा मुलगा आहे. नमस्कार. तर मी ऐकलंय की आजच तुम्ही तुमची थाळी लॉन्च करणार आहात. राजमाता स्पेशल थाळी आम्ही लॉन्च करतोय आज. क्या बात आहे. तर मग आज ते करायची आम्हाला असती. नक्की, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं ऐकून आणि तुम्हाला सगळ्यांना भेटून. ताई चला, आज तुम्हाला आमचे किचन दाखवते. आज खूप छान मासे आणलेत, खूप तुमच्यासाठी. चला, माझ्यासाठी मासे आणलेले आहेत. ताई, आज या तुम्हाला मी आमच्याकडे स्पेशल ना मच्छी थाळी असतात आमच्याकडे. तर त्याच्यामध्ये रोज आमच्याकडे फ्रेश मच्छी येते. मग आमच्याकडे बघा, रोज थाळीमध्ये ना हे असेच पापलेट, एवढे मोठे पापलेट असतात. हे असे सुरमई असतात, हे बोंबील, हे प्राऊन्स असतात. थाळी असते ना आमची स्पेशल. सी फूडच जास्त आहे आमच्याकडे, जास्त. मस्त छान पापलेट आहेत हे बघा, ते पण फ्रेश पापलेट आहेत एकदम. छान ताजे पापलेट आहे. मोठी आहे साईज, पापलेटची साईज पण अगदी मोठी आहे. लुसलुशीत बोंबील आहेत. हे पण मला वाटतं फ्राय करायला आणले, फ्राय करायला मधून कट मारून आणले. फ्राय करायला बघा, छान मस्त फ्रेश बोंबील आहेत. कोळंबी आहे फ्रेश, कोळंबीचे पीस पण मोठे आहेत. आणि सुरमई देखील आहे आपल्याकडे, बरोबर ना ताई? हां, सुरमई. हे बघा, सुरमई आहे. सुरमईचे पीस पण अगदी मोठे आहेत. अच्छा, आपल्या थाळीमध्ये पण एवढेच मोठे पीस असतात? हीच जातात आमच्याकडे थाळीमध्ये त्याची. हे मटण आहे, गावठी मटण. मतलब गावचे बोकडे येतात ना, त्याचं मटण आम्ही बनवतो. आणि हे पाया सूप, बोकडाची पाय असतात ना स्पेशल, ते आम्ही आता पावसाळा चालू झालाय ना, म्हणून त्याच्यासाठी पाया सूप बनवायला सुरुवात केली आजपासून. म्हणजे चुलीवरचं गावरान मटण, क्या बात आहे. हे बघा, आणि तेव्हा मोठी मोठी नळी आहे. आणि इथे आहे चुलीवरचा पाया सूप आहे बघा. आपण ना तांबडा रस्सा बनवते. तांबडा रस्सा. हां, त्याच्यासाठी ना आम्ही अगोदर मटण शिजवून घेतो, त्याच्यामध्ये सर्व टाकतो, कांदा वगैरे. हे आता आपला काळा मसाला. त्यामुळे ह्याच्यामध्ये काळ्या मसाल्यामध्ये काय काय टाकलं? काळ्या मसाल्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं भट्टीमध्ये, कांदा भाजून घ्यायचा, आलं लसूण पण ते पण भाजून घ्यायचं. ते पण त्या भट्टीमध्ये असं कच्चंच, म्हणजे न सोलता. अच्छा. आणि नंतर आपण त्याच्या साली काढून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, किंवा आता पाटा नाही, आम्ही ह्याच्यावर मिक्सरवरतीच केलेलं आहे. आता हे आमचा घरचा कांदा लसूण मसाला जी घरी बनवतो ना आम्ही, तो मसाला आहे. त्याची चव कशी आपली म्हणजे घाटी मसाला असतो ना, ते गावाकडची चव लागते ना त्याला. बरोबर. इथल्या लोकांना काही म्हणजे आवडतं असं, कटाची आमटी, आपलं पिवळा रस्सा वगैरे, त्याच्यासाठी ना हे त्याचा बनवतो आम्ही. म्हणजे विकतचं नाही घेत आम्ही. तो ते लाल मिरची पावडर वगैरे असतो ना, ते नाही. हां, हे टाकतो आपली. ही जरा ग्रेव्ही, काजू आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे, थोडं खोबरं वगैरे, ते सगळं असं
तेलामध्ये फ्राय करून त्याची ग्रेव्ही बनवलेली, ते आपण याच्यात टाकतो. खूप छान लागतं असं गाव. आणि चुलीवर शिजलेलं मटण आहे ना, त्याच्यामुळे त्याची फोडणी आता दिली ना, ते एकदम असं चुलीचा धुराचा वास वगैरे त्याला लागतो, ते छान लागतं खायला. सगळ्यांची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते नाही का? हा, आता ही अशी पद्धत मी तुमच्याकडेच पाहिली बघा. आमच्या गावी असंच बनवतात आम्ही. तुमचं गाव कुठलं ताई? आम्ही सातारचे. सातारचे का? सातारच्या पुढे कराड आहे. कराड माहिती आहे? कराड कराड पासून पण पुढे विटा. विटा 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 माहिती आहे की? तुम्हाला काय माहिती? आमच्या खानापूरमधून कोणी जरी हा व्हिडिओ बघत असेल तर आम्हाला कमेंट करा आणि अवश्य आमच्या हॉटेलला पण भेट द्या, राजमाता फॅमिली रेस्टॉरंटला. ते बघा आता तेल सुटायला लागले बघा त्याला. बरोबर. हा, आता घरी यायला लागले. हे आपले चायनीज शेफ आहेत, ते आज पोट राईस बनवत आहेत आपल्याला. ताई आलेत ना म्हणून जरा एक वेगळी डिश काहीतरी बनवायचं बोलले ते, तर ते बोले पोट राईस बनवूया. आता हे मॅजिक स्टिक बनवत आहेत बघा. हे बघा आपली डिश चिकन मॅजिक स्टिक. हे बघा आपल्या सुरमईला ना मसाला लावतात, त्याच्यामध्ये ना आपले मालवणी मसाले सगळे यूज केले आहेत आम्ही. मालवणी थाळी देतो ना, तर त्याच्यामध्ये मालवणी मसाले लावून सुरमई थाळी, पापलेट थाळीला सुरमईच मसाला वापरतो आम्ही. हे बघा आता आपले ना शेफ मच्छी तळायला लागले. याच्यामध्ये मालवणी मच्छीला जो मसाला लावला होता ना सुरमई आणि पापलेटला, ते आता बघा तेलामध्ये फ्राय करतायत. ते कमी तेलामध्ये आम्ही म्हणजे फ्राय करतो, जास्त डीपमध्ये नाही करत. ताई, ही राजमाता फॅमिली रेस्टॉरंटची राजमाता थाळी आहे. आपण तुमच्या सोबत घेऊन तुम्हाला लॉन्च करतोय आज. सगळ्याच चवी आहेत, महाराष्ट्रामधल्या सगळ्याच चवी आहेत. तर मंडळी, ही आहे राजमाता फॅमिली रेस्टॉरंटची राजमाता थाळी आणि आजच ही लॉन्च केली आहे दादाने आणि ताईंनी जसं सांगितलं तसा. तर मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी मला जॉईन करावं, कारण की मला तुमच्या दोघांचा प्रवास देखील जाणून घ्यायचा आहे. हो हो, नक्की नक्की या ना प्लीज ताई. हे तंदुरी बिग लॉलीपॉप आहे. ही दम बिर्याणी, चिकन स्पेशल बिर्याणी आहे. ते बटर चिकन आहे. हे आपल्या स्पेशल मसाल्यातलं गावठी मटण आहे. हे रारा चिकन आहे आणि हे तांबडा रसा मटण आहे. हे आपला पिवळा रसा आळणी. आणि हा आपलं स्पेशल आहे शिवांश लॉलीपॉप. नाव आहे त्याचं शिवांश लॉलीपॉप. शिवांश लॉलीपॉप. का बरं शिवांश लॉलीपॉप? ते पहिलं आपलं हॉटेल ओपनिंग झालं ना, त्याच्यानंतर पहिली डिश त्या मुलाच्या हस्ते आपण हे केलेली, म्हणून त्याचं नाव. हा, अरे वा, क्या बात आहे. शिवांश लॉलीपॉप. आणि हे ते पकोडे, चिकन पकोडे. अरे वा. इंद्रायणी भात, इंद्रायणी भात, हिरवी चटणी आणि शेजवान चटणी. शेजवान चटणी. त्याच्यासोबत लच्छा पराठा, बटर रोटी आणि भाकरी. भाकरी त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, तांदळाची भाकरी आहे. आणि आपलं स्पेशालिटी अशी आहे की डायरेक्ट तव्यातून ताटामध्ये गरम गरम. आणि वडे पण असतात नाही का आपल्या थाळीमध्ये? वडे नाही, वडे पण आहेत बरं का. कोंबडी वडे सुद्धा आहेत तिथे अवेलेबल. आणि राहिली सोलकढी. हो, सोलकढी राहिली बघा. आणि आहे ही सोलकढी. अच्छा, थाळी तर आपण जाणून घेतलेली आहे, पण हा प्रवास कधीपासून सुरुवात झाला आणि कसं काय तुम्ही ठरवलं हे मला जाणून घ्यायला आवडेल. हे ठरवलं म्हणजे आमचं नेरूळमध्ये गेल्या 20 वर्षापासून ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. तो व्यवसाय आता लॉकडाऊनच्या नंतर बराच फरक त्या ह्याच्यामध्ये जाणून आला. तर त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं की हॉटेलमध्ये पण एकदा आपण हे करू. आणि हॉटेलचं पहिल्यापासून आमच्या डोक्यामध्ये होतं की चांगलं जेवण द्यायचं. एक वेळ अशी आलेली की मला किडनीचा आजार झालेला. त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. 3 वर्ष ट्रीटमेंट चाललेली, 8 महिने डायलिसिस. त्याच्यानंतर ऑपरेशनमध्ये पण मिसेसची नशिबानं माझ्या किडनी सूट झाली मला. त्यांनी एक किडनी मला दिली आणि परत नंतर त्याच्यातून आम्ही फिट झालो आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली. तुम्ही काय म्हणाल आपल्या व्ह्युअर्सला याविषयी? याविषयी सांगेन एवढंच की कितीही संकट आली तर जिद्दीने उभे राहा. काय हार मानायची नाही, प्रयत्न करत राहायचे, कष्ट करत राहायचं. क्या ताई, तुम्ही काय म्हणाल यावरती? मला तरी असं म्हणायचं की नाही, आता ह्यांचं जे काय म्हणजे ह्यांनी खूप म्हणजे 13 वर्षाचे असल्यापासून ह्यांनी खूप कष्ट केलं. तेव्हापासून घरातून बाहेर आहेत. ते मगाशी बोलले ना 6 भाषा बोलतात वगैरे ते. तर त्यांना म्हणजे खूप शिक्षण जास्त नाही पण बाहेरचं खूप नॉलेज आहे त्यांना. तर त्यांनी खूप म्हणजे सर्व आई वडील म्हणजे सर्व असताना सगळे फॅमिली एक जॉईंट सांभाळली होती. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे मुंबईत आम्ही आमचं म्हणजे माझा मुलगा मुलगी आम्ही राहत होतो ना,
तेव्हा ह्यांना ते हे झालं त्यांच्या आजाराबद्दल. तर त्याच्यामध्येच आमची 2-3 वर्ष गेली. खूप म्हणजे त्रासदायक. मुलगा माझा 10वीला होता, मुलगी 2रीला होती. खूप म्हणजे लहान वय आणि आम्ही दोघं सकाळपासून हॉस्पिटलला जायचो. त्याच्यातून म्हणजे सावरलो. खूप त्रास. असंच पावसाचे दिवस होते. खूप स्ट्रगल करावं लागलं. त्यातूनही झालो आम्ही म्हणजे व्यवस्थित. त्यात माझी किडनी झाली सूट. मग केलं ऑपरेशन वगैरे झालं आमचं. आणि त्याच्यानंतर उभं राहिलो तर त्याच्यानंतर कोरोना आला परत. आणि शेवटचं जेव्हा कोरोना आला ना तेव्हा बघ सगळे संपलेलं कोरोनाचं काही नव्हतं. शेवटी दिवाळीमध्ये ह्यांना कोरोना झाला. एकदम असा झाला की म्हणजे ते ICU मध्ये म्हणजे जगतील की वाचतील असं डॉक्टरने सांगितलेलं. तेव्हा परत डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला त्यांना एक असं 1.5 लाखाचे 3 इंजेक्शन द्यावे लागतील. त्याच्यामध्ये त्यांचं लिव्हर किडनी परत खराब होऊ शकते. मग आता परत काय करायचं. मग ते आता कोणाला विचारायचं काय समजत नव्हतं काय नाही. डॉक्टर म्हणले तुमची सही दिल्याशिवाय तर ते काय होणारच नाही. मुलगा आणि मी आम्ही दोघंच ह्यांच्यासोबत तिथं हॉस्पिटलला तिथं म्हणजे येऊनच मला माहिती आहे त्या काळामध्ये कसं येऊनच देत नव्हते. पण मी 8 दिवस त्यांना सोडलंच नाही. मी 8 दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जवळ राहिले आणि 3-4 दिवसांनी मग सांगितलं डॉक्टरांना. म्हणजे आमची जी फॅमिली डॉक्टर म्हणजे ऑपरेशन जे केलं ना त्या डॉक्टरांना म्हटलं काय करायचं परत जर आता एक मी किडनी दिली नंतर काय करायचं आपण. तर ते बोलले तुम्ही माणूस वाचू द्या पहिला ह्याच्यातून किडनीचं आपण नंतर म्हणजे काय झालं तर ते बघू म्हणून तुम्ही द्या सही. खूप म्हणजे हे करून मी सही दिली त्या डॉक्टरांना. मग त्यांना ते 5 दिवस ना थोडं इंजेक्शन देत होते. पहिला दिवस दुसरा त्यांनी 8 दिवस ना एक असा घास कशाचा खाल्ला नव्हता. म्हणजे ते कोरोनाचं त्यांना हे झालं ते लागण झाली त्याच्यामध्ये. मग 8 दिवस मी असं म्हणजे त्यांना पण ते त्यांना असं राग यायचा किळस यायची की चारते पण त्यांना ते जात नव्हतं ना ते त्यांचं आतूनच ते झालेलं ना त्यांना. आणि मग त्याच्यानंतर मग ते इंजेक्शन द्यायला जे चालू केलं ना 1 इंजेक्शन 2 गेलं 3ऱ्या इंजेक्शनच्या वेळेस त्यांनी चतकोर चपाती खाल्ली. परत 4थं इंजेक्शन असं 8 दिवस इंजेक्शन दिलेली त्यांना. एका हाताला त्यांच्या 80 इंजेक्शन दिली होती. त्या हाताला इंजेक्शन घेऊ शकत नाही. हे असल्यामुळं ना ते डायलिसिसचा हात आहे ना डायलिसिसचा हात असल्यामुळे ह्याला BP पण घेता येत नाही. अरे बापरे. हां मग ते BP पण घेता येत नाही. तर कोरोनामध्ये असं ते एकदम असं व्हायब्रेट होतोय. हा सर्क्युलेशन होते ना कोरोनामध्ये ह्या हातावरती 80 इंजेक्शन घेतली. मग हा हात माझा पूर्ण निकामी झालेला. त्यांना नसच सापडत नव्हता. काळा पूर्ण पडलेला. मला असं वाटत की हा हात माझ्या शरीराचा भागच नाही असं. अरे बापरे. त्याच्यातून आम्ही पुन्हा परत म्हणजे दुसरी बारी ती झाली. आता हे 3रं आमचं स्ट्रगल हे आहे. आता हे आता एवढं साहेबांनी त्यांना म्हणजे अशी इच्छा होती की आपण हॉटेल टाकायचं काहीतरी. मला ना बाहेरचं म्हणजे जरा खायची आवड आहे हॉटेलचं. त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की माझ्या मिसेसला आपलं स्वतःचं हॉटेल करून त्याच्यामध्ये तिच्या आवडीचं काय बनेल ते तिला खायला यावं असं त्यांची इच्छा होती खूप. त्याच्यामुळे त्यांनी ती इच्छा पूर्ण केली. हॉटेलच सुरू केलं. आणि तुला जे हवे ते कर तुझ्या गावच्या ह्यानी कर कशाने कर पद्धतीने. ते सर्व होतं तिथे. म्हणजे मला सगळी सूट आहे असं हे काय नाही. मी अजून एक गोष्ट ऐकली आहे की तुम्हाला 6 भाषा येतात. हो 6 भाषा. कोणती भाषा येते बरं. मी तमिळ बोलतो, मल्याळम बोलतो, गुजराती बोलतो, बंगाली बोलतो, हिंदी, मराठी. या मंडळी आमच्याकडे जेवायला तर याला मल्याळम मध्ये कसं बोलतात. ಎಂಡೆ ರಾಜಮಾತಾ ಫ್ಯಾಮಿಲಿ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ಲ ಎಲ್ಲ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ವರಿ ಒಂದटे ನಾನ್-ವೆಜ್ ಥಾಳಿ ಟೇಸ್ಟ್ છે. તમિળ મಕ್ಕળે ಎಲ್ಲರೂ વાંગ રાજમાતા હોટેલમાં બિરયાની ખાવા માટે આવજો. આવજો. ज्यांना ज्यांना नॉनव्हेज आवडतं आणि जे चांगले असल खवय्ये आहे त्यांनी राजमाता हॉटेलला एक वेळ तर भेट द्या. नक्की एकदा तरी भेट द्यायचीच आहे. ताई आपले स्टार्टर पण आहेत ते पण एकदा हे करून घ्या. अच्छा अजून पण वेगवेगळे स्टार्टर आहेत. हे चिकन बंजारा कबाब माझा फेवरेट आहे हा कबाब. चिकन चिली मास्टर. अरे वा. चिकन मॅजिक स्टिक. ओके चिकन मॅजिक स्टिक. आणि हे प्रॉन्स कोळीवाडा. ओके हे ताई बघा चिकन हॉटपॉट राईस. हे बघा. ओ मस्त छान. चिकन मास्टर चिली. दादा टेस्ट करा आणि सांगा कशी झाली आहे. तुम्ही करा अगोदर. तुम्ही करा सुरुवात करू. बघा आता तुम्हाला चिकन पहाडी पासून सुरुवात करते.
तुमच्या शेफने अगदी शोधून शोधून छान छान डिश बनवल्या आणि आहेत. आमचे शेफ खूप कुठलीही डिश सांगा तुम्ही ते बनवतात. वेज स्मोकी पण आता वा क्या बात आहे. अरे वा मस्त. व्हेज स्मोकी प्लॅटर आणि व्हेजची पण सोय आहे बरं का. आणि खूप छान छान पदार्थ आहेत व्हेज मध्ये देखील. बेबीकॉर्न आहे, पनीर आहे, ब्रोकली आहे, ब्रोकली आहे, मशरूम आहे, कॉलीफ्लॉवर आहे. एक्झॉटिक व्हेजिटेबलचं हे व्हेजिटेबल प्लॅटर आहे. गुलाबजामुन आलेले आहेत आपल्या थाळीमध्ये आहेत बरं का. हे ताई आता तुम्ही सगळे स्टार्टर हे केले, टेस्ट केले, आता थाळी आपली मेन स्पेशल राहिली. चीयर्स. सांगा खाऊन कसे. ताई बाहेर मस्त छान पाऊस पडतोय, आपण आमचं स्पेशल पाया सूप टेस्ट करू. एकदा ट्राय करून बघा तुम्ही आमचं पाया सूप. मस्त तुम्हाला आवडेल आणि सगळ्या लोकांना पण सांगा. चुलीवरचा आहे ना हे. हा चुलीवरचा आहे. मगाशी बनवत होता. ओ हो क्या बात आहे. मस्त छान आहे चुलीवरचं गरम गरम पाया सूप. बाहेर पाऊस पडतोय आणि पाऊस पडायला लागला की आपण म्हणतो ना जरा गरम गरम काहीतरी पोटात गेलं पाहिजे. पाया सूप पिण्यासाठी येतात लोक आता. हा अरे वा क्या बात आहे. इकडचा प्रॉपर ऍड्रेस सांगा ना एकदा. आपलं वाशी आणि सानपाडा रेल्वे स्टेशन आहे, त्याचा सर्व्हिस रोडला MGM मेडिकल कॉलेज आहे. आणि आता थोड्या दिवसात हॉस्पिटल पण होते ते. त्याच्याच बाजूला आपलं राजमाता फॅमिली रेस्टॉरंट आहे. आणि जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं वाशी स्टेशन आणि सानपाडा स्टेशन याच्या अगदी मधोमध आहे बरोबर. हा सर्व्हिस रोडला. आणि मुंबई पुणे हायवेला सानपाडा सिग्नल मधून आपल्या पुढारी ऑफिसची बिल्डिंग आहे, तिथून आतमध्ये आल्यानंतर आपलं रेस्टॉरंट आहे. अच्छा 2-5 सेकंदावरती. आणि पार्किंगला पण अगदी मस्त छान. पार्किंगला आपल्याकडं जागा चांगली आहे, डबल रोड आहे, कुठेही गाडी पार्क करून तुम्ही स्वाद घेऊ शकता. अच्छा आपल्या इकडचं टायमिंग काय आहे. आपल्या इकडचं सकाळी 12 ते 3:30 पर्यंत जेवणाचं दुपारी. अच्छा. आणि संध्याकाळी 7 ते 11:30. एक 15 दिवसामध्ये स्विगी आणि झोमॅटोला अटॅच होतोय. अच्छा. ऑर्डर पार्सल. आणि आता जर कोणी पार्सल मागवलं तर मिळेल का. मिळेल, इथल्या सानपाड्यामध्ये भेटेल. सानपाडा वाशी या भागामध्ये मिळून जाईल. 15 दिवसामध्ये ऑल याच्यामध्ये भेटेल. अरे वा मस्त. सो माझी आवडती नळी पण ठेवली आहे ही बघा. अरे वा थँक्यू. आणि ही बघा ज्वारीची भाकरी किती मोठी आहे आणि मस्त सॉफ्ट आहे एकदम. नॉर्मली कसं असतं की भाकरी खायला लागलो ना की ती कडक होते आणि मग इच्छा नाही होत खायची, पण ही मस्त छान सॉफ्ट अशी भाकरी आहे. ते तुम्ही पण घ्या ना. बोन पासून जेव्हा मांस वेगळं होतं ना तर याचा अर्थ आहे की मटण चांगलं शिजलेलं आहे. चिकन तंदूर मस्त आहे. मस्त ना. कांदा लसूणचा आपला जो मसाला असतो वर्षभराचा आम्ही साठवणीचा जो करतो ना तो हा मसाला आहे. मला या हॉटेलमुळे ना ह्यावेळेस वेळ नव्हता, तरी पण मी एक दिवस वेळ काढून घरी बनवला एवढा आणि अर्धा हॉटेलांना अर्धा घरी ठेवलाय असं केलं. मस्त खूपच छान बनवलंय. अच्छा सर या थाळीची किंमत किती. याची थाळीची किंमत आहे 2500 रुपये. 4 लोक खाऊ शकतात हे. 4 लोकांची थाळी पोट भरून. अच्छा. आणि ह्याच्याकडे काही एक्स्ट्रा मिळतं. टेस्टर रस्सा भेटतो. रस्सा भेटेल, भाकरी चपाती म्हणजे काय असेल तर भेटेल ते भेटेल. रोटी नान वगैरे भेटतात. बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पण आमच्या स्वतःकडून डेकोरेशन केक असतात आमच्याकडे. अच्छा अरे म्हणजे एखादी फॅमिली आली जेवायला त्यांना सांगतो तुमच्या घरामध्ये कोणाचा बर्थडे असेल तरी आमच्याकडून केक फ्री असणार, डेकोरेशन असणार. ताई आपले राजमाता फिश थाळी पण ट्राय करा एकदा. अरे बापरे. दादा आपली राजमाता ही जी स्पेशल थाळी ही एवढी मोठी आहे का हीच आपल्या तिघांना संपवताना नाकी न मिळणार. ही 4 जणांसाठी आहे. नाही फक्त तुम्ही टेस्ट ट्राय करून बघा कशी आहे. हे आहे आपलं फिश करी. छोटी बेबी सुरमई असते ना त्याची ही करी म्हणजे तिकलं. ही ग्रीन चटणी, हे सुकट आणि हे फिशचा रस्सा, बांगडा रस्सा असतो तो, हे सोलकढी, कांदा लिंबू, तांदळाची भाकरी आणि पापलेट. पापलेट ट्राय करून बघा. आणि पापलेट ट्राय करूया. मी ऑलरेडी एवढं खाल्लेलं आहे ना सो मला संपूर्ण पापलेट तर नाही जाणार, पण मी हाफ पापलेट घेते. ठीक आहे. पापलेट जेव्हा मी किचनमध्ये पाहिलं की नाही ताई तेव्हा म्हटलं की मस्त छान पापलेट ताजे आहेत बरं का. नाही ताजे, रोज ताजे. सकाळीच आम्ही आता पाऊस चालू ना तरी सुद्धा ना मी आमचे जो फिश आणून त्याला सांगितले तू आम्हाला ताजीच दे. नंबरच आहे ना. जर ही थाळी कोणी खायला येत असेल
तर मग अगोदर सांगायचं आहे का अगोदर फोन करून? सांगावं लागेल त्या किती वेळ अगोदर? स्पेशल थाळी राजमाता स्पेशल थाळीला 1 तास अगोदर सांगावं लागेल. अच्छा. आणि तिकलं टेस्ट करायचं आहे खरं तर. खूपच छान आहे आणि दिसतं एकदम असं टेम्पटिंग दिसतंय. अच्छा, आपली पापलेट थाळीची किंमत किती असते दादा? 485. अच्छा. आणि सुरमई थाळीची किंमत? 450. अच्छा. तर म्हणजे तुम्ही देखील नक्की या, तुम्हाला देखील अगदी घरच्यासारखं इथे आल्यावर फील होईल. आणि इकडचा डिटेल्स जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. स्क्रीनवरती देखील तुम्हाला इकडची डिटेल्स, ॲड्रेस इकडचा दाखवलेला आहे. तर फॅमिलीसोबत या, फ्रेंड्ससोबत या आणि एन्जॉय करा राजमाता थाळी. 4 जण एकत्र एन्जॉय करू शकतात. किंमत तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि छान छान फोटो टाका आणि इंस्टाग्रामवरती मला देखील टॅग करा बरं का. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय.